ही बिर्याणी बघितल्यानंतर बरेच जणांना नॉनव्हेज बिर्याणी आहे असंच वाटलं असेल, नाही का? पण ही प्युअर व्हेज बिर्याणी आहे, जी मी फणसाची बनवलेली आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा फणस विकायला येतात ना, तर ही बिर्याणी माझ्या घरी आवर्जून बनवल्या जाते. मी जरी फणसाची बिर्याणी बनवली असली तरी हीच पद्धती वापरून तुम्ही चिकन आणि मटण बिर्याणीसुद्धा बनवू शकता आणि मिक्स व्हेज बिर्याणीसुद्धा याच पद्धतीने बनवता येईल. चवीला अप्रतिम लागते. नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा. बिर्याणी बनवण्यासाठी कधीही बासमती तांदूळाचा वापर करावा, जो जुना तांदूळ असतो ना तोच वापरावा. तर इथे मी 250 ग्रॅम एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फणससुद्धा घ्यायचा आहे. तर इथे लक्षात ठेवायचं, कच्च्या फणसाचाच वापर करायचा. तर मी विकत आणत असताना सोलून आणलेलं होतं. तर मी 250 ग्रॅम एवढं फणस घेतलेलं आहे आणि 250 ग्रॅमच तांदूळ घेतलेले आहे. बासमती तांदूळ असल्यामुळे आपल्याला भिजत घालावं लागेल. त्यासाठी तांदूळ 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि जवळपास 1 तासासाठी भिजत घालायचं आहे. आता जोवर हा तांदूळ भिजतो आहे तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला फणसाचे काप करून घ्यायचे आहे. त्यासाठी हाताला आणि सुरीला खाण्याचं जे तेल असतं ना ते लावून घ्यायचं, कारण फणसामध्ये चिकट स्त्राव असतो, जो हाताला आणि सुरीला एवढा चिकटून बसतो ना की हँडवॉशने जरी धुतलं ना तरी लवकर निघून येत नाही. म्हणून व्यवस्थित तेल लावायचं आणि नंतरच काप करायचे आहे. तर फणसाचे काप बघू शकता मी असे त्रिकोणी आकारामध्ये केलेले आहे. आणि या फणसामधल्या ज्या बिया आहेत ना याची साल अगदी कोवळी आहेत आणि जी बी आहे त्याला जे चिकटलेलं साल असतं ना ते कधी कधी खूप जास्त कडक असतं. कडक असेल तर काढून घ्यायचं, पण नसेल ना तर नाही काढलं तरीही चालेल. फणस 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं. आता आपण फणस शिजवून घेऊया. यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद घालायची आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. नीट मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला फणसाचे काप घालायचे आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा फणस शिजवून घेऊ शकता. तर यासाठी कुकरची मध्यम आचेवर 1च शिटी काढायची, जास्त शिजवायचं नाही. आता इथे मी मिक्सरच्या जारमध्ये लसूणचा 1 गाठा घातलेला आहे, मुठभर कोथिंबीर, 1 ते 1.5 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या ज्या मध्यम तिखट आहे त्या घातलेल्या आहे आणि याचं मी वाटण तयार करून घेणार आहे. वाटण तयार झालेलं आहे. तर आता इथे मी फणसाचे 4-5 काप वेगळे काढून घेतलेले होते. तर हे शिजवलेले काप नाही आहेत, कच्चेच आहे. हे काप मी वेगळे तळून घेणार आहे. फणसाची बिर्याणी सर्व करत असताना डेकोरेशनसाठी मी हे वापरणार आहे. घरी जर पाहुणे मंडळी येणार असेल आणि तुम्हाला बिर्याणी छान अशी डेकोरेट करून सर्व करायची असेल ना तर या पद्धतीने तुम्ही काप वरून सर्व करू शकता. त्यामुळे बिर्याणी दिसायला फार छान दिसते. घरी खाण्यासाठी बनवणार असाल तर हे करण्याची गरज नाही, पण डेकोरेट करण्यासाठी जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की करू शकता. तर इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. हळद, तिखट आणि मीठ घालायचं आणि थोडा फूड कलर घातलेला आहे. लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि नीट कोटिंग करून घ्यायचं. खूप जाड कोटिंग करायचं नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही. हे मी बाजूला ठेवते आहे. फणस बघून घेऊया. नीट शिजल्या गेलेला आहे. खूप जास्त ओव्हरकुक करायचं नाही आहे, 90% शिजवायचं आहे. कुकरमध्ये शिजवत असाल तर लक्षात ठेवायचं, मध्यम आचेवर फक्त 1च शिटी काढून शिजवायचं आहे. ओव्हरकुक जर झालं ना तर बिर्याणीमध्ये याचे काप पूर्णपणे मॅश होऊन जातात, जे चवीलाही छान लागत नाही आणि दिसायलाही छान दिसत नाही. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे पातळ आणि उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले होते. हे आपण तळून घेऊया. तर यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा. मस्त कुरकुरीत असा कांदा होतो. तर हा कांदा प्रत्येक बिर्याणीसाठी वापरला जातो, अशाच पद्धतीने तळून घेतला जातो. आता जे काप आपण कॉर्नफ्लोअर कोट करून ठेवलेले होते ना ते आपण तळून घेऊया. आपल्याला हे काप जवळपास 15 ते 20 मिनिट तळायचे आहे. तर मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचे, हाय फ्लेमवर तळायचे नाही, नाहीतर फणस जे आहे ना हे आपण कच्चंच घेतलेलं होतं, न शिजवता घेतलेलं होतं. त्यामुळे नीट आतपर्यंत शिजल्या गेलं पाहिजे. आता जे फणस आपण उकडून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला हलकंसं शॅलो फ्राय करायचं आहे, कारण डायरेक्टली पाण्यामध्ये आपण फणस शिजवून घेतलेलं होतं. त्यामुळे फणसाची चव पाणी पाणी येऊ शकते, म्हणून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळल्यामुळे बिर्याणीला चवसुद्धा फारच छान येते. तर आता मी फणससुद्धा तळून घेतलेला आहे. आता आपल्याला भात शिजवायचं आहे, त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोवर आपण काय करूया, मॅरिनेशन करूया. यासाठी काय केलेलं आहे मी, फणस जे तळून घेतलेलं होतं ना त्यामध्ये ताजं असलेलं घट्टसर दही घेतलेलं आहे. हे फेटून घ्यायचं. जवळपास अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त दही होतं. दही जे आहे ताजं वापरायचं, डेअरीचंच वापरायचं आहे. आंबट असलेलं दही इथे वापरू नका, नाहीतर बिर्याणीची चव पूर्णपणे बिघडून जाईल. जो तळून घेतलेला कांदा होता तो मी घातलेला आहे. लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण घालायचं. 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे.
हळद अर्धा चमचा घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं। तर आता इथे मी शाही बिर्याणी मसाला 1 ते 2 टेबलस्पून घातलेला आहे। हा मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल। चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि पुदिना घालायचा आहे। पुदिना तुम्हाला फ्रेश मिळत नसेल तर तुम्ही अर्धा ते 1 चमचा चाट मसाला घालू शकता, कारण त्यामध्ये सुद्धा पुदिना असतो। आता यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं। आता मॅरिनेशन केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासासाठी हे फणस असं सोडायचं आहे। त्यामुळे जे घातलेले मसाले आहे ना ते फणसाच्या आतपर्यंत छान मुरल्या जातात आणि बिर्याणी चविष्ट बनते। फणस बाजूला ठेवूया। तांदूळ आपण भिजत घातलेला होता, छान भिजल्या गेलेला आहे। तांदूळाच्या चौपट पाणी गरम करायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की यामध्ये मोठी वेलची, 4 ते 5 छोटी वेलची, जावित्री घालायची, लवंग 4 ते 5 घातलेले आहे, दालचिनी घालायची म्हणजे कलमी, स्टारफूल घालायचं, 1 तेजपान घालायचं आहे, 5 ते 6 मिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडं जास्त मीठ घालायचं कारण हे मीठ पाण्याबरोबर निघून जाणार आहे। अर्ध लिंबू पिळून घालायचं, यामुळे भात जो आहे पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत मोकळा होतो। आता जो भिजत घातलेला तांदूळ होता त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे। लक्षात ठेवायचं, पाण्याला खदखदून उकळी आल्यानंतरच तांदूळ घालायचा आहे। कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही तांदूळ घालाल ना तर तो भात चिकट होतो, छान सुटसुटीत मोकळा होणार नाही आणि बिर्याणीची चव बिघडेल। तर आता आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनिटांसाठी हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवायचा आहे, कारण बिर्याणीला आपण दम देणार आहोत। त्यानंतर सुद्धा हा तांदूळ व्यवस्थित शिजला जातो, म्हणून आपल्याला हा तांदूळ फक्त 80% सुरुवातीला शिजवायचा आहे। तांदूळ जो आहे नीट शिजला गेलेला आहे। आता यातलं पाणी आपण निथळून घेऊया। तर यासाठी मी खाली एक भांडं ठेवलेलं आहे, त्यावर चाळणी घालायची आणि यातलं सर्व पाणी आता काढून घ्यायचं। हे पाणी फेकून देण्याची गरज नाही, तुम्ही भाजीसाठी वापरू शकता। आता पाणी निथळून झाल्यानंतर एकतर तुम्ही हा भात ताटामध्ये पसरवून ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने गार करून घ्यायचा आणि खाली जे पाणी आपण निथळून घेतलेलं होतं ना त्या गरम पाण्यावर ही चाळणी अशीच सोडायची नाही। खालचं पाणी मी लगेच फेकून दिलेलं होतं। तुम्ही जर गरम पाण्यावर हा भात असाच सोडाल ना तर याची कुकिंग प्रोसेस पुढेही सुरू राहते आणि भात चिकट होतो। आता यातले जे खडे मसाले होते ना ते मी काढून घेतलेले आहे, नाही काढले तरीही चालेल। ज्या तेलामध्ये आपण फणस तळून घेतलेलं होतं तेच तेल मी हंडीमध्ये घातलेलं आहे। तुम्ही मातीच्या हंडीचा वापर करू शकता किंवा आपल्या कढईमध्ये बनवलं ना तरीही चालणार आहे, किंवा एखादं पातेलं असेल त्यातही बनवता येईल। तर तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये आता मी हे मॅरिनेशन केलेलं फणस घातलेलं आहे, जवळपास अर्ध्या तासासाठी मॅरिनेट केलेलं होतं। तर इथे लक्षात ठेवायचं, फणसामध्ये जे आपण दही घातलेलं आहे ना ते आंबट नसायला हवं, छान क्रीमी आणि ताजंच दही वापरायचं आहे। तुम्ही जर आंबट दही वापराल ना तर या बिर्याणीची चव पूर्णपणे बिघडते। आता इथे मी जवळपास अर्धा कप पाणी घालते आहे। यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण फणस आपण व्यवस्थित शिजवूनच घेतलेला आहे। फक्त फणस तळाशी चिकटून जळू नये म्हणून मी फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे। यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, काजू, बदाम, किशमिश, तळलेला जो कांदा होता ज्याला बरिस्ता म्हणतात तो घालायचा, पुदिना घालायचा, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। पुदिना नसेल तर थोडा चाट मसाला घालू शकता। आता पहिली लेअर मी घालते आहे, तर जो शिजवलेला भात आहे ना त्याची एक लेअर घालून घ्यायची, दुसरी लेअर आपण नंतर घालूया। तर हे नीट आपल्याला सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला दुसरी लेअर सुद्धा त्याच पद्धतीने घालायची आहे जशी आपण पहिली घातलेली होती। तळलेला कांदा घालायचा, काजू, बदाम तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरीही चालतील। मी काजू, बदाम आणि किशमिश घालते आहे। यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आहे। पुदिना घातल्यामुळे बिर्याणीला फारच छान चव येते, असेल तर नक्की घाला किंवा चाट मसाला स्प्रिंकल करू शकता। मध्यम तिखट असलेल्या बारीक चिरून हिरव्या मिरच्या घालते आहे आणि केशरचं दूध घालते आहे। आणि आता आपल्याला जी दुसरी लेअर होती म्हणजे ही तिसरी लेअर असेल, कारण आपण फणसाची एक लेअर घातलेली आहे, एक भाताची आणि आता ही शेवटची। तर अशी आपण 3 लेअर घातलेले आहे। नीट पसरवून घ्यायचं आणि वरून सुद्धा आपल्याला कांदा घालायचा आहे। त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला। कांदा घालायचा, चिरलेली कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आणि तूप 1 चमचा नक्की घाला किंवा तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। मी घालायला विसरले होते पण तुम्ही नक्की घाला। केशरचं दूध घातलेलं आहे। इथे तुमच्याकडे केशर जर उपलब्ध नसेल ना तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। फणसाची बिर्याणी बनवण्याची जी पद्धती मी तुम्हाला इथे दाखवते आहे ना हीच पद्धती वापरून तुम्ही चिकन मटन बिर्याणीसुद्धा बनवू शकता आणि मिक्स व्हेज बिर्याणीसुद्धा याच पद्धतीने बनवता येईल। फक्त तुम्हाला मिक्स व्हेज बिर्याणी बनवत असताना भाज्या सुरुवातीला शिजवून घ्यायच्या नाही आहे, कच्च्याच भाज्याला मॅरिनेशन करून वापरायचं आहे। आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्यासाठी मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये हंडी ठेवली, वरून सिल्वर फॉईल पेपर लावायचा, झाकण लावायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 15 मिनिटांसाठी एक दम द्यायचा आहे।
15 मिनिट झाल्यानंतर आपली बिर्याणी तयार झालेली आहे। तर गॅस बंद केल्यानंतर 5-1 मिनिटासाठी आपल्याला असं सोडायचं आहे आणि नंतरच उघडायचं आहे। तर आता ही बिर्याणी वरून बघू शकता काय मस्त दिसते आहे। चाखल्यानंतर कुणी ओळखूसुद्धा शकणार नाही, बिलकुल जशी चिकन बिर्याणी असते ना किंवा मटन बिर्याणी असते तशाच चवीची ही फणसाची बिर्याणी तयार होते। आता जे काप आपण तळून घेतलेले होते ना डेकोरेट करण्यासाठी ते सुद्धा मी वरून घालते आहे, जे दिसायला फारच छान दिसतात। बघा इथे बिर्याणी काय मस्त दिसते आहे। ही चविष्ट बिर्याणी तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करून बघा। तुम्हाला जर चिकन मटन बिर्याणी आवडत असेल ना तर ही बिर्याणी खूप जास्त आवडेल, आणि जे चिकन मटन खात नसतील त्यांच्यासाठी तर ही व्हेज बिर्याणी अगदी परफेक्ट आहे। चवीला अगदी नॉनव्हेज बिर्याणीसारखीच लागते आणि दिसायला बघू शकता, बघितल्यानंतर कोणी ओळखूसुद्धा शकणार नाही की ही प्युअर व्हेज बिर्याणी आहे। नक्की ट्राय करा। फणसाच्या बिर्याणीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा, आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या पेजला फॉलो करायला विसरू नका, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेट होईल, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार। धन्यवाद।